प्रवाशांना बसण्याची व्यवस्था ते असते त्या ठिकाणपासून एसटी पर्यंत फरफटत जाणारा दिव्यांग तुम्हाला कधी दिसला नाही? आताशी एक पत्रक आलंय, एक पत्र आलंय मुंडे साहेबांचं, पण यानंतर मात्र पत्राची लाईन राहील आणि त्याला पण डेडलाईन दिलेली असेल. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा. दिव्यांग हक्क अधिनियम 2016 मध्ये अस्तित्वात आला. त्याच्या अगोदरचा दिव्यांग हक्क कायदा 2005 आणि त्याच्या अगोदरचा 1995. पण कायदा हा फक्त कागदावरच राहतोय का असं म्हणण्याची वेळ प्रत्येक दिव्यांग बांधवावर येत होते. होय, मी त्याविषयी बोलतोय. ज्यावेळेस एखादा दिव्यांग बांधव कुठल्याही सरकारी कार्यालयात जातो, कुठल्याही अधिकाऱ्याला भेटण्यासाठी जातो, कुठल्याही शासकीय इमारतीत जातो, निमशासकीय इमारतीत जातो, विद्यापीठात जातो, कॉलेजला जातो, त्यावेळेस मात्र जाणाऱ्या त्या दिव्यांग व्यक्तीला त्या ठिकाणी चढण्या उतरण्यासाठीचा जो अडथळा येतो तो तुम्ही, मी, प्रत्येक दिव्यांगजन रोज सहन करतो. आवाज कुठं उठवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न. पण आता मात्र आवाजासाठी एक हक्काची मजबूत जागा आपल्या सगळ्या दिव्यांगजनासाठी तयार झाली आहे आणि ती म्हणजे तुकाराम मुंडे साहेब. होय, 8 दिवसापूर्वी तुकाराम मुंडे साहेबांनी दिव्यांग मंत्रालयाच्या सचिव पदाची धुरा स्वतःच्या हातात घेतली आणि त्यांनी कामाला पण सुरुवात केली. 2 दिवसापूर्वी मुंडे साहेबांनी एक पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये मुंडे साहेबांनी पुणे आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिले. हेच निर्देश पूर्ण महाराष्ट्रात जातील आणि याची पक्की खात्री ठेवतोय की सर्व शासकीय निमशासकीय आस्थापना दिव्यांगजनासाठी पूरक वातावरण तयार करतील. या गोष्टी 18 ऑक्टोबर 2022 केंद्र शासनाने याचे सगळे नियम्स म्हणजे हार्मोनाइज्ड गाईडलाईन्स अँड स्पेस स्टँडर्ड फॉर युनिव्हर्सल ॲसेसिबिलिटी टू द डिसेबल ही सगळी फाईल दिलेली आहे. ही फाईल तुमच्या माहितीसाठी सांगतो 478 पानाची फाईल आहे. पण आतापर्यंत कुठल्याही आस्थापनेने या फाईलचं एक पान पण उघडायची तसदी घेतली नसेल. पण आता मात्र घ्यावीच लागणार आहे, कारण मुंडे साहेबांच्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिले की तुम्ही आतापर्यंत दिव्यांगजनासाठी सुलभ अशा कोणत्या कोणत्या व्यवस्था केल्यात त्या सगळ्या गोष्टीची माहिती गुगल फॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला 31/8 म्हणजे याच महिन्याच्या 31 तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी द्यायच्यात मंत्रालयामध्ये आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीची सर्व चौकशी होणार आहे. मुंडे साहेब, आपण घेतलेल्या या एक निर्णयाबद्दल सर्व दिव्यांग आमच्या सहित सर्व दिव्यांगाच्या वतीने आपलं कौतुक आणि आपले आभार. ही गोष्ट ज्यावेळेस आपण पाहतोय इंटरनॅशनल लेवलचे डिसॅबिलिटी ॲसेसेबल रूल्स, त्या रूलनुसार ही गोष्ट कधीच व्हायला पाहिजे होती. काय झालं, का नाही होत, कोणी करायचं? परत एकदा त्याच विषयावर बोलतोय. सगळ्यात महत्वाची दिव्यांगजनाची वाहतूक करणारी व्यवस्था म्हणजे एसटी महामंडळ. कुठल्याही बस स्थानकावर जाऊन बघा, कुठल्याही पीएमटी म्हणजे तुमच्या सिटी बसच्या जे काही स्थानक असतात छोटे छोटे त्या ठिकाणी जाऊन बघा, काय त्या ठिकाणी दिव्यांगजनाला पूरक असं आहे कोणती तरी गोष्ट? फरफटत जाणारा दिव्यांग, ज्या ठिकाणी प्रवाशांना बसण्याची व्यवस्था ते असते त्या ठिकाणपासून एसटी पर्यंत फरफटत जाणारा दिव्यांग तुम्हाला कधी दिसला नाही? का दिसत नाही? अहो, तुम्ही मोठ्या मोठ्या थाटामध्ये 2-4 परिपत्रक काढता, दिव्यांगजनाला ही सूट दिली ती सूट दिली म्हणता. मूळ सूट आणि सवलत कधी देणार आहात आणि का देत नाहीत हे तर द्यायचंच नाही. याच्याबरोबर तो बोगस, तो खोटे चिरीमेरी देऊन कार्ड काढणारा दिव्यांग आणि खऱ्या दिव्यांगाचे सगळे फायदे लुटणारा दिव्यांग, कमीत कमी याला तरी धरायची तुम्ही तसदी घेतली का? एसटी महामंडळ कशासाठी परिपत्रक काढताय? शो साठी का? पण आता हे सगळे शो जमणार नाहीत. बोगस छाप तुम्हाला पण हे पक्क सांगतोय. आताशी एक पत्रक आलंय, एक पत्र आलंय मुंडे साहेबांचं, पण यानंतर मात्र पत्राची लाईन राहील आणि त्याला पण डेडलाईन दिलेली असेल. हो, एवढ्या दिवसामध्ये हे काम व्हायलाच पाहिजे आणि हे फक्त एकच अधिकारी करू शकतो, तुकाराम मुंडे साहेब. आणि आपलं नशीब सगळ्या दिव्यांग बांधवांचं की आपल्यासाठी ते आपले मुख्य बॉस म्हणून महाराष्ट्राचे दिव्यांग मंत्रालयाचे झालेले आहेत. मुंडे साहेब, आपल्या या कार्याचं कौतुक आणि असंच कार्य दिव्यांग हिताचं आपल्याकडनं व्हावं. अनेक विषय आहेत मुंडे साहेब,
अनेक विषय आताचे मुंडे साहेबांनी जे पत्र काढलंय दिव्यांग हक्क कायदा 2016 च कलम नंबर 40 सगळं लिहिलंय त्याच्यात. दिव्यांगजनासाठी अडथळा विरहित वातावरण कसं राहावं सगळं लिहिलंय. कलम नंबर 40 पासून कलम नंबर 48 हे सगळे जर कलम प्रत्येक अधिकाऱ्याने वाचले तर कुठल्याही दिव्यांगजनाची हेळसांड होणार नाही. याच्या जोडीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी, मी कालच्या व्हिडिओत हे बोललोय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी सगळ्या नॅशनलाइज बँकेसाठीचे गाईडलाईन्स काढल्यात डिसेबिलिटी ऍक्सेसिबिलिटीच्या. तर या गाईडलाईन्स कधी फॉलो होणार आहेत? फक्त या गाईडलाईन्स नॅशनलाइज बँकेपुरत्याच राहू नये. प्रत्येक बँक, पतसंस्था, मल्टी स्टेट जे काही तुमचे नाव असतील प्रत्येकाने मात्र दिव्यांगजनाला पूरक वातावरण देणं हे त्यांना बंधनकारक आहे आणि तो दिव्यांगजनाचा अधिकार आहे. आता बघूया कलम नंबर 40 ते 48च्या नियमानुसार किती आस्थापना दिव्यांग पूरक वातावरण देतात. अहो जाओ तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जा, तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जा, कुठल्याही कार्यालयात जा. तलाठी कार्यालय तर तुम्हाला माहिती आहे असंख्य ठिकाणी तलाठी कार्यालय हे दुसऱ्या मजल्यावर तलाठी बसतो. कमीत कमी 20, 25, 30 पायऱ्या चढून त्या तलाठीकडे जायचं. कसं जाणार तो दिव्यांग? या गोष्टीचा विचार आतापर्यंत झाला नव्हता पण आता करावाच लागणार आहे. पण सर्व दिव्यांग बांधवांना मी विनंती करतोय ते त्यांच्या परीने सगळ्या गोष्टी करतील कारण खमक्या माणूस आहे. पण तुम्हाला, मला, प्रत्येक दिव्यांगाला आपल्या अधिकारासाठी जागरूक व्हावं लागेल. आपल्या अधिकारामध्ये फक्त पेन्शन, आपल्या अधिकारामध्ये फक्त अंत्योदय येत नाही. आपल्या अधिकारामध्ये एवढ्या मोठ्या गोष्टी दिलेल्या आहेत पण त्याच्यासाठी तुम्ही मी जागरूक नाही. आजच्या व्हिडिओतून शेवटी हेच सांगतो, मुंडे साहेब तुमचे आभार आणि सर्व दिव्यांग बांधवांनी मात्र आपल्या दिव्यांग हक्क अधिनियम 2016 बद्दल जागृती आणलीच पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपल्या अधिकाराचं मिळत नाहीये, प्रश्न विचारलाच पाहिजे आणि हा प्रश्न विचारण्यासाठी प्रत्येकाने दिव्यांग हक्क कायदा 2016 पाठच केला गेला पाहिजे. नमस्कार.